सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। सर्वश्रुतिशिरोरत्न विराजितपदाम्बुजः वेदान्ताम्बुजसूर्यो यः तस्मै श्रीगुरवे नमः। चैतन्यशाश्वतः शान्तो व्योमातीतो निरञ्जनः बिन्दुनादकलातीतः तस्मै श्रीगुरवे नमः। ज्ञानशक्तिसमारूढा तत्त्वमाला विभूषितः मुक्तिमुक्तिप्रदाता च तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। काल आपण एका गोष्टीची प्रस्तावना केलेली आहे की स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचं आहे. हा 5वा अनुवाक तेच सांगतो. तर त्याच्यात असं सांगितलं आहे, भूर्भुवः सुवारिती वा एतास्त्रो व्याहृतया तासामुहस्मैतां चतुर्थीं महाचमस्य प्रवेदयते। मह इति तद्ब्रह्म स आत्मा अंगान्यन्या देवताः. म्हणजे काय? भूः भुवः स्वः इति एताः वै तिस्रः व्यावृतः. म्हणजे तिस्रः म्हणजे 3. या 3 व्यावृत्ती आहेत. तासाम उह त्या 3पेक्षा महान चतुर्थीं महा इति ही 4थी व्यावृत्ती आहे. या सगळ्या प्रसिद्ध आहे. एवं महाचमस्य प्रवेदयते स्म. आणि हा जो महाचमसांचा पुत्र आहे, चमस ऋषींचा, त्यांनी या सगळ्या अंतर्ज्ञानाने जाणल्या आहेत की हे स्थूल आहे पहिलं, त्यानंतर सूक्ष्म आहे, त्यानंतर अजून सूक्ष्म आहे. हे त्यांनी सगळं अंतर्ज्ञानाने जाणलं आहे. आणि सगळ्यात सूक्ष्म काय तर ब्रह्म. 4थी जी व्यावृत्ती आहे महहा ही 4थी म्हणजेच ब्रह्म होय. 6 आत्मा, तोच आत्मा आहे. अन्य देवता अंगानी, तो आत्मा आहे. आणि हे सगळ्या ज्या देवता आहेत इतर, ते काय आहेत? त्याचे अवयव आहेत. म्हणजे आत्मा हे मुख्य शरीर कोणाचं? विराट पुरुषाचं. आणि सगळ्या ज्या देवता आहेत ते त्याचं काय आहे? अवयव आहेत.
आता एका विशिष्ट पद्धतीने कारण काय, तैत्तिरीय उपनिषदामध्ये आपण काय करतो आहोत, ध्यान करायचं म्हणजे एक ठराविक पद्धतीने. आता कुणाकुणाला कसलं ध्यान जमतं, एखाद्याला अमकं ध्यान जमतं, एखाद्याला दुसऱ्या पद्धतीचं ध्यान जमतं, एखाद्याला ओंकार ध्यान जमतं, एखाद्याला सगुण, एखाद्याला निर्गुण, अशी ध्यानं जमतात. तसं नाही आहे. तर कुणाकुणाला विषय लागतात मनाला. अनेक विषय असे आहेत ज्याची गुरुकुलामध्ये ट्रायल एरर होते. त्या पद्धतीने आपण तिसऱ्या अनुवाकात सुद्धा विचार केला होता 4 गोष्टींचा सूक्ष्मतेने. सूक्ष्मामध्ये फक्त आपले विचार गेले पाहिजेत आणि इकडे तिकडे भटकता कामा नयेत. आता या ह्याच्यात सुद्धा असं आहे, 5व्या अनुवाकामध्ये एकच संकल्पना घेतलेली आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की या दुनियेत जे काही सगळं बनवलेलं आहे ना, ब्रह्मदेवाने बनवलेलं किंवा जे काही कन्सेप्ट आता इथे निर्माण झालेले आहेत, तर ते सगळे काय आहेत, सगळे उपयुक्त आहेत. त्याच्यावर तुम्ही विचार करा ध्यानाच्या दृष्टीने आणि योग्य रीतीने. बरं, हे काही हवेतच सांगितलं आहे असं नाही. तर चमत्स ऋषींचा पुत्र ध्यान करत असताना त्याला हे जाणवलेलं आहे की भूहू हा जो लोक आहे पहिला, तो त्या मानाने स्थूल आहे. भुवः हा जो दुसरा लोक आहे त्या मानाने तो थोडा त्याच्यापेक्षा कमी स्थूल म्हणजे सूक्ष्म आहे थोडासा. स्वाहा सुवहा हा जो तिसरा लोक आहे तो आणखीन सूक्ष्म आहे. आणि महहा हा लोक मात्र परब्रह्म आहे. आणि बाकीचे त्याच्याही पलीकडे असलेले सूक्ष्म लोक आहेत असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे. ध्यान करत असताना प्रत्येक जीवाला, जीव तर तिथं शिल्लक राहत नाही, पण त्या देहामध्ये जे मटेरियल असतं बुद्धीमध्ये, मुळात पहिल्यांदा मनुष्यपणाने वावरत असताना त्या पद्धतीने त्याला ते रिअलायझेशन होत असतं, त्याला ते समज येत असतात. म्हणजे परब्रह्म एक आहे, पण त्याच्याविषयी पुन्हा या देहामध्ये आल्यावर प्रत्येकजण वेगवेगळं बोलेल. त्याच्या मेमरीमध्ये जे इन्फॉर्मेशन फीड झालेली असेल त्या पद्धतीने तो बोलणार ना. मग चमस ऋषींच्या शिष्याला आपण जसं ओम भूहू ओम भुवा ओम स्वाहा ओम महा हे जसं आपण म्हणताच उपासना केल्यामुळे त्याला काय झालं आहे, साधनेमध्ये ओम भूहू म्हणण्यापेक्षा ओम भुवः म्हटलं की अजून आपण सूक्ष्मतेत जातोय का काय याचा अनुभव आलेला आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की हे काही हवेत बोललं जात नाही आहे, तर त्याला पुरावा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे या मंत्रामध्ये. आणि म्हणून पहिला काय आहे, भूहू आहे. पहिला लोक काय आहे, भूहू. आता भू म्हणजे जमीन असं धरलं तुम्ही. हां, पहिलं भू म्हणजे भूमी. भुवहा म्हणजे अंतरिक्ष, स्पेस, आकाश. सुवहा म्हणजे स्वर्ग. थोडा वेगळ्या पद्धतीने पण तोच कन्सेप्ट आहे, स्वर्ग. भूहू जमीन, त्याला रिलेट करा. आपण शिकलो आहे ना हे. जमिनीवर काय असतो, जमिनीवर पृथ्वीवर जन्माला आलो की देह असतो. भुवहा आकाश, अवकाश, अंतरिक्ष, स्पेस. आपल्यामध्ये स्पेस निर्माण झाली. तिसरी स्टेप सुवहा, स्वर्ग. आणि मग काय पाहिजे आपल्याला, मग आपल्याला काय हवंय, स्वर्ग झाल्यानंतर काय हवंय,
महहा. महहा कोण आहे तो? परब्रह्म. परब्रह्म तिथे आपल्याला प्राप्त होतं म्हणजे आता क्लिअर करणं आवश्यक आहे. प्राप्त होतं ह्याचा अर्थ अधूनमधून त्याचा अनुभव यायला लागतो. ते कायमचं प्राप्त झालेलं नसतं. अधूनमधून अनुभव, अधूनमधून त्याची एक एक झलक आपल्याला दिसायला लागते. स्वहा म्हणजे स्वर्ग, याचा अर्थ सूक्ष्म देहात पदार्पण. आणि म्हणून आपल्याला एक एक झलक दिसायला लागते. स्वहा झाल्यानंतर महाहा, आपल्याला त्या परब्रह्म प्राप्त होण्याची, त्या परब्रह्म प्राप्त झालं आहे असं कळत नाही, पण जीवनामध्ये आपल्याला आनंद यायला लागतो. त्याचे व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवायला लागतात. पण त्याचं आपल्याला वेड लागतं आणि मग आपल्याला काय होतं, आपल्याला सारखा तो अनुभव यायला पाहिजे असं वाटतं. पण स्थूलामध्ये गेलं आणि सारखं सारखं तेच वाटायला लागलं की मग ते मिळत नाही. त्याच्यासाठी सूक्ष्मातच जावं लागतं. एखाद्या गोष्टीचा मोह झाला की ते मिळत नाही, हा जगाचा नियम आहे. तिथे शांत राहावं लागतं. त्यामुळे अशा रीतीने हे सांगितलेलं आहे. आता ओम भूः ओम भुवः ओम स्वाहा हे सेम आहे संकल्पना या 5व्या अनुवाकात. परंतु त्यांनी काय केलं आहे माहिती का? आयडिया एकच, म्हणजे विचार एक, स्थूलातून सूक्ष्मात जाण्याचा. पण त्याचे प्रकार किती आहेत? अनेक प्रकारांनी ते मंत्र या 5व्या अनुवाकामध्ये दिलेले आहेत. पहिला मंत्र आपण बघितला, साधा सोपा, आणि आपण अभ्यास केलेला आहे. पुन्हा एकदा आठवण करून देते की भूहू म्हणजे पृथ्वी, पृथ्वीवर जन्म. पृथ्वीवर जन्म झाल्यामुळे काय होतं, स्थूल शरीर जन्माला येतं. भुवः म्हणजे अंतरिक्ष, अंतराळ, आकाश, स्पेस. मग अशी स्पेस आपल्यामध्ये निर्माण झाली. या मायेतून जरा अलिप्त होऊन आपण शोध घेण्याचा प्रयत्न केला, दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न केला, ईश्वरावरती लक्ष केंद्रित होण्याचा प्रयत्न केला, ईश्वराला समर्पण बुद्धी प्राप्त केली, तर आपल्याला हळूहळू आपल्यामध्ये स्पेस निर्माण होऊन देहाचा विसर पडतो, देह हलका होत जातो आणि सूक्ष्म शरीरात आपण प्रवेश करतो. सूक्ष्म शरीरात प्रवेश करणं याचा अर्थ मनाच्या आणि बुद्धीच्या पातळीवर वावरणं. मनाच्या पातळीवर जरी वावरत असलो तरी ते मन आपण पूर्णपणे भगवंताला देऊन टाकलेलं असतं, असं पवित्र झालेलं मन असतं. मग तिथे स्थूलदेहाचं भान राहत नाही. आणि मग अशा परिस्थितीत सूक्ष्मदेहाचं सुद्धा हळूहळू, म्हणजे मनाचं आणि मनाच्या नंतर बुद्धीचंही भान जाऊन, कारण बुद्धी तीक्ष्ण जसजशी होईल तसतसं त्याच्यावरून आपण पलीकडे जातो आणि मग आपल्याला परब्रह्म प्राप्तीचा थोडा थोडा आनंद होऊ लागतो. पण त्याचं काही विशेष आपल्याला संदर्भ लागत नाही सुरुवातीच्या काळात. थोडा थोडा म्हणजे परब्रह्म अनुभव जो आहे त्या अनुभवाचा ढोबळपणा आपल्याला समजायला लागतो. इथे आहे हा महहा. पुढे जनहा तपहा सत्यम, हे 3 लोक आहेतच ना. तिथे हळूहळू हळूहळू तो परब्रह्म प्राप्तीचा किंवा आत्मस्वरूपाचा अनुभव हळूहळू वाढत जाऊन संपूर्ण 360 अंशामध्ये, म्हणजे पूर्ण वर्तुळाकार अनुभव तो केव्हा येतो? सत्यलोकामध्ये, शेवटचा, सगळ्यात शेवटचा. त्याची सुरुवात होते परब्रह्म लोकामध्ये, चौथ्या लोकामध्ये. आता इथे हा पहिला त्यांचा मंत्र संपलेला आहे. दुसऱ्या मंत्रामध्ये त्यांची काय कल्पना आहे बघा. भूरीति वा अयम लोकः,
भुवः अंतरिक्षम स्वारित्यसौ लोकः महा इत्यादित्यः आदित्येन वाव सर्वे लोका महीयन्ते. भू इति अयम लोकः. अयम लोक म्हणजे हा लोक, ही पृथ्वी म्हणजे भू. भुवा इति अंतरिक्षम, भुवः हे अंतरिक्ष आहे. सुवः असौ लोकः, सुवः म्हणजे त्याच्या पुढचा स्वर्गलोक आहे. महः इति आदित्यः. मग आता इथे महः हा परब्रह्माच्या पलीकडचा, म्हणजे फक्त इथे ना मगाच्या मंत्रापेक्षा एकच फरक आहे. तो फरक म्हणजे काय आहे तर महः हा आदित्य मानलाय, सूर्य. आता का सूर्य एवढ्यासाठी की हे बाकीचं सगळं हे विश्व ठीक आहे. काय आहे? स्थूल आहे पृथ्वी, नंतर काय आहे अंतरिक्ष आहे, नंतर काय आहे स्वर्गलोक आहे. पण चौथा मात्र आता इथे परब्रह्माच्या ऐवजी सूर्य मानलाय. इथे सुद्धा त्यांना असंच म्हणायचं आहे. की हे जरी तुम्हाला सगळं दिसत असलं, काय दिसत असलं, पृथ्वी स्वर्ग हे सगळं दिसतंय. आकाश तर किती सूक्ष्म आहे सांगा बरं. आकाश म्हणजे अवकाश अतिशय सूक्ष्म आहे. हे जरी सगळं तुम्हाला दिसत असलं तरी त्याच्या मागे कशाचं उगमस्थान आहे? या सगळ्या याला जीवित करण्याची पॉवर कशात आहे तर ती म्हणजे सूर्यामध्ये आहे. संपूर्ण सृष्टीला तो जीवित करून टाकतो. आणि म्हणून महः हे चौथं परब्रह्माच्या ऐवजी सूर्याला तिथे स्थान दिलं आहे. आणि बाकीचे तीन समानच आहेत. समान जरी असले तरी ते आदित्य म्हणजे सूर्याच्या कनेक्शनमध्ये आले. म्हणून त्याचा आता वेगळा विचार करायचा आहे आपण. तो कसा करणार वेगळा विचार तर ही पृथ्वी, हा स्वर्ग, हे आकाश, हे जे काही सगळं दिसतंय ह्याच्यात जे चैतन्य आहे, जी ऊर्जा आहे ती कशामुळे आहे तर ती आहे केवळ सूर्यामुळे. केवळ सूर्यामुळे ऊर्जा येते, बाकी कशामुळेही नाही. या सगळ्याला जीवित राखणारा, सगळ्यांमध्ये जीवन जगण्याची ऊर्जा असणारा किंवा हे सगळं व्यक्त ज्याच्यामुळे होतं तो म्हणजे सूर्य. आणि म्हणून आदित्याला महः या लोकामध्ये स्थान प्राप्त झालेलं आहे. इथे ही संकल्पनासुद्धा अशीच आहे की स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचं. स्थूल म्हणजे काय? पृथ्वी दिसते आहे, अंतरिक्ष दिसतो आहे, स्वर्ग दिसतो आहे, पण त्यामागे जी हालचाल होते ना त्यांची, त्या हालचालीत जी ऊर्जा आहे ना ती कशाची मिळालेली आहे त्यांना? सूर्याची ऊर्जा मिळालेली. सूर्याची ऊर्जा म्हणजे काय? उन्हात बसलं की पोट भरतं आणि तब्येत चांगली होते असं नाही आहे. तर हा सूर्य केवढं मोठं काम करतोय. संपूर्ण वनस्पतींचं प्रकाश संश्लेषण या सूर्याच्या प्रकाशात होतंय. त्याच्यामुळे वनस्पती बाहेर ऑक्सिजन सोडत आहेत, जो या जीवसृष्टीला आवश्यक आहे. आणि ही जीवसृष्टी तो ऑक्सिजन आत घेते. म्हणून आजूबाजूला वनस्पती लावल्या तर आरोग्य उत्तम टिकतं. म्हणजे ज्या वनस्पती सजीव सृष्टीला उपकारक आहेत त्या वनस्पतींना सुद्धा जगवण्याचं आणि सगळ्या जीवांच्या ऊर्जेचं कारण हा सूर्य आहे. हे सूक्ष्म रूप आहे, सगळ्यात सूक्ष्म रूप म्हणजे सूर्य. आणि म्हणून त्याला
महहा या चौथ्या लोकावर बसवलेलं आहे सूर्याला. आता तिसरा मंत्र असा म्हणतो, भूरिति वा अग्निः, भुवः इति वायुः, सुवरित्यादित्यः, मह इति चंद्रमाः, चंद्रमसा वाव सर्वाणि, ज्योतिर्गशी महीयन्ते. मग आता इथे ते काय म्हणतात, भूहू इति वै अग्नी. इथे भूहू हा काय आहे, पंचमहाभूतांपैकी अग्नी आहे. अग्नी ही कशाची देवता आहे, वाणीची देवता आहे. अग्नी ही वाणीची देवता आहे. भुवः इति वायुः, वायू कशाची देवता आहे, वायू कशाची देवता आहे, त्वचेची देवता वायू. सुवः इति आदित्य, आदित्य म्हणजे सूर्य. कशाची देवता आहे, सूर्याची उपासना का करतो आपण, आपले डोळे चांगले होण्यासाठी, म्हणून डोळ्यांची देवता सूर्य. महहा इति चंद्रमा, महहा म्हणजे चंद्रमा आहे. चंद्र ही कशाची देवता आहे, मनाची देवता आहे. आणि चंद्रामुळेच आपली सगळी इंद्रिय जोमानी वाढतात. चंद्र मनाची देवता आहे. मनाची देवता म्हणजे काय, मनच आपल्याला म्हणतं, जा बरं तिथं बाहेर काय चाललंय बघून ये. आवाज येतोय कसला तरी, अरे इकडे काय आहे, किती सुंदर गाणं आहे, ऐका ऐका, जरा ऐकून या. कानांना तो सांगतो मन, डोळ्यांना सांगत असतं सारखं. म्हणजे सगळ्या आपल्या इंद्रियांना, ज्ञानेंद्रिय असो का कर्मेंद्रिय असो, इंद्रियांना ऑर्डर देतं ते मन आणि आपलं जीवन फुलवून टाकतं. म्हणून या तिसऱ्या मंत्रामध्ये, जिथे पहिल्या मंत्रात काय, परब्रह्म सगळ्यात सूक्ष्म म्हणजे महहा या लोकामध्ये, दुसऱ्या मंत्रात काय, आदित्य, कारण सगळ्यात दिसणाऱ्या ढोबळ वस्तूंच्या मागे अतिशय सूक्ष्म गोष्ट आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, त्यांना सगळ्यांना चार्ज करणारी, प्रेरणा देणारी म्हणजे सूर्य. तर तिसऱ्या मंत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की चंद्रमा हा महहा आहे. म्हणजे चौथ्या लोकामध्ये चंद्रमा आहे. आता इथे त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे. काय कारण आहे, चंद्रमा ही मनाची देवता आहे. पहिलं काय सांगितलं आहे तिसऱ्या मंत्रामध्ये, अग्नी, भूहू इति अग्नी, म्हणजे भूहू जर अग्नी असेल तर भुवहा हा वायू आहे. अग्नीपेक्षा वायू सूक्ष्म आहे. आणि अंतरिक्ष म्हणजे वायू, रिकाम्या जागेत वायू जाऊन बसतो की नाही, तसा अग्नी नाही आहे. मग आता पृथ्वी तलावरचे सगळ्यात महत्त्वाचे दोन भाग म्हणजे तेज आणि वायू, नाही का. याच्याशिवाय जीवन आहे का सांगा तुम्ही मला. तेज म्हणजे प्रकाश आणि वायू हे पाहिजेच. तेजापेक्षा सूक्ष्म वायू आहे. तेज ही कशाची देवता आहे, हे अग्नी ही कशाची देवता आहे, तर ह्याची वाणीची देवता. वायू ही कशाची देवता आहे, वायू अंगाला स्पर्श करतो तेव्हा कळतो की हा वारा आला आहे, हा गार वारा आहे किंवा गरम वारा आहे. सुवहा आदित्य, सुवहा म्हणजे सूर्य. इथे सूर्य ही कशाची देवता आहे, डोळ्यांची. म्हणजे वाणी झालं, त्वचा झालं आणि डोळे झालं. चौथं काय, महहा ही चंद्रमा, म्हणजे ती मनाची देवता आहे.
आणि मन हे काय करतं, आपल्या सगळ्या इंद्रियांना शिवाय आपल्या देहाला सुद्धा जागृत तर ठेवतंच, पण सगळी माहिती बुद्धीकडे पाठवून त्याचा विवेक करून घेतं आणि मग ते सगळ्या इंद्रियांकडून आणि देहाच्या कर्मेंद्रियांकडून वगैरे कार्यरत करून घेतं. म्हणून मन हे सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि म्हणून त्याची देवता चंद्रमा ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. चंद्रमाचा खूप महत्त्वाचा भाग आहे बरं का आपल्या जीवनामध्ये. चांदण्यामध्ये फिरायला जायला पाहिजे, अंगावर ते चांदणं घेतलं पाहिजे. आपण आपल्याला डी व्हिटॅमिन पटकन म्हणतो सकाळच्या कोवळ्या उन्हात आपण बसावं म्हणजे डी व्हिटॅमिन मिळतं, पण हे चंद्राचं बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर चंद्राच्या चांदण्यात फिरायला जायला पाहिजे किंवा बसायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, कोजागिरीचं दूधसुद्धा आपण चंद्राच्या चांदण्यात ठेवतो आणि मग, कारण चंद्राचे संस्कार, चांदण्याचे संस्कार होतात. पण अशी अनेक आयुर्वेदिक औषधं बनवतात, ती हे करतात, चंद्राच्या चांदण्यामध्ये ठेवतात. तुम्हाला हे माहिती आहे का नाही ते मला माहिती नाही. पौर्णिमेचा जो चंद्र असतो बरं का, म्हणजे काय आहे, आपण बघा झाडांच्या बिया असतात की नाही, त्या उन्हात वाळवतो बरं का, झाडांच्या बिया उन्हात वाळवतो आणि लावतो, मग त्या कोरड्या झाल्या की, आणि मग त्याला पाणी घालतो. हां, आता इथे गंमत काय आहे माहिती का, शेतकरी चांगलं पीक येण्यासाठी काय आहे, पहिली गोष्ट चंद्राचा, आपल्याला वाटतं चंद्र म्हणजे काय, सूर्यापासून घेतलेला प्रकाश आहे, त्यांनी चंद्राला कुठे स्वतःचा प्रकाश आहे. पण हे तर आहे की नाही, सूर्याचा प्रकाश घेऊन सुद्धा तो केवढी मोठी कार्य करतो. हां, आता बघा तुम्ही, चंद्राचा जो प्रकाश आहे तो म्हणजे मनाचंच ते संकेत आहे, मनाचंच रूप आहे ते. हां, मन त्याच्याप्रमाणे आपलं कार्य करतं बरं का. तर महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की चंद्र हा सगळ्या वनस्पतींना उपकारक असतो. म्हणजे काही वनस्पती फुलण्यासाठी किंवा चांगल्या येण्यासाठी ज्याप्रमाणे योग्य ऊन आणि योग्य सावली त्यांना आवश्यक असते, त्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश वनस्पतींवर कार्यरत होतो. चंद्राचं चांदणं हे औषधी आहे, त्याच्यात आयुर्वेदिक औषधं पूर्वी रात्रभर चंद्राच्या प्रकाशात ठेवली जायची. पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात शेतकरी शेतात पेरण्याचं धान्य उघडं ठेवतो आणि मग दुसऱ्या दिवशी सूर्योदय व्हायच्यात ते उचलून त्याची पेरणी करतो. इतकं हे चंद्राचं वर्चस्व आहे, चंद्राचं महत्त्व आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की सूर्याच्या प्रकाशात वाळवायचं नाही. चंद्राच्या प्रकाशात रात्रभर राहिलेलं बीज हे भरपूर शेती उगवून देतं आपल्याला, हे शेतकऱ्यांना सुद्धा माहिती आहे. आणि म्हणून इथे हा जो चौथा लोक आहे अतिसूक्ष्म, तो म्हणजे चंद्र आहे, महत्त्वाचं स्थान आहे.
तर ह्याच्यानुसार आणि या ह्याच्यात अजून सुद्धा 2-3 गोष्टी आपल्याला ध्यान करायला दिलेल्या आहेत. चंद्राचा प्रकाश, सूर्याचं तेज, सूर्याची ऊर्जा आणि सगळ्यातून व्यक्त होणारं परब्रह्म, या तिघांना महा याच्यात प्रवेश केलेला आहे. आपल्याला एक संकल्पना नक्की पक्की झाली आहे की आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर हे सगळं जे काही चाललं आहे ना आपलं, ते केवळ स्थूल शरीर राखण्यासाठीच चाललेलं आहे. तुम्हाला कळेल ते. म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्हाला अहंकारसुद्धा का होतो, तर हे स्थूल शरीर आपलं टिकवण्यासाठी आम्ही त्याच्या मागे असतो. स्थूल शरीर टिकलं पाहिजे. या स्थूल शरीराला कोण काय म्हणालं, त्याला कोण नावं ठेवली, कोण काय झालं, कोणाचं काय खटकलं, कोणाचं काय पटलं नाही, फक्त या देहाकडे पाहून लोक भांडाभांडी करतात. तर स्थूल शरीराच्या पलीकडे असलेलं जे सूक्ष्म तत्व आहे, डायरेक्ट त्याचा जरी अभ्यास झाला तरी त्याच्याही पलीकडे असलेल्या सूक्ष्म तत्वातून स्थूलाकडून सूक्ष्माकडे विचार करायचा, ही गोष्ट आता ढोबळ झाली. आता त्याच्यापेक्षा सूक्ष्म गोष्टी इथे आलेल्या आहेत. म्हणून नेहमी सूक्ष्माचाच विचार झाला पाहिजे. सूक्ष्माचा विचार एवढ्यासाठी करायचा आहे की ढोबळमानाने विचार केला असता आपण कधीही परब्रह्मापर्यंत जाऊ शकणार नाही आहोत. पुढचा मंत्र वाचून ठेवून देऊ. भूः इति रुचः, भुवः इति सामानि, सुवः इति यजुः, महः इति ब्रह्म, ब्रह्मणा वाव सर्वे वेदा महीयन्ते. काय माहिती का, 3 वेद जे आहेत, ऋग्वेद, ऋग्वेद म्हणजे भूः, सामवेद म्हणजे भुवः, यजुर्वेद म्हणजे स्वाहा, आणि महा इति ब्रह्म, ब्रह्मणा वाव सर्वे वेदा महीयन्ते. भूः म्हणजे ऋग्वेद, भुवः म्हणजे यजुर्वेद, स्वाहा म्हणजे ओंकार, आता इथे काय केलं त्यांनी, 3 वेद सांगितलेत. एक म्हणजे काय, ऋग्वेद आहे, दुसरा सामवेद आहे आणि तिसरा यजुर्वेद आहे. पण 3 वेदांच्याही पलीकडे काय, वेदांचं ज्ञान घेत घेत जाऊन त्यांच्या पलीकडे काय आहे, तर ओंकार. ओंकार साधना आहे, ओम आहे, ज्यातून हे विश्वाची निर्मिती झाली. म्हणजे ह्याचा अर्थ वेद हे प्रथम वाचायला घेतले,
त्याचा परिणाम असा झाला की हे जे परब्रह्म आहे त्याची थोडी थोडी जाणीव व्हायला लागली. तर सगळं एकदम खूप आपण लक्षात नको घ्यायला. आज हे 3 मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. उद्या आणखीन 3 मुद्दे लक्षात घेऊ. आज आपण इथे थांबूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.